विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षाचा विचार केला तर स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो आणि या घटकाच्या संदर्भामध्ये प्रत्येक वर्षी प्रश्न आलेले दिसतात तुम्हाला. कारण स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत असताना संबंधित अधिकाऱ्याला किंवा संबंधित कर्मचाऱ्याला चालू घडामोडीचं किंवा समाजामध्ये काय घटना घडत आहेत याचं निश्चितच भान पाहिजे आणि म्हणून या घटकाला विशेष असं प्राधान्य आहे. आणि या घटकाचं प्राधान्य विचारात घेऊन आपण आपल्या चॅनलवरती काय करत असतो, रोज एक लेक्चर जे आहे हे अपलोड करत असतो आणि या लेक्चरमधून तुम्हाला 10 प्रश्नांची उत्तरे जे आहेत या ठिकाणी विश्लेषणाच्या स्वरूपामध्ये बघायला मिळतात. आणि तसंच आजचा हा जो भाग आहे या भागामध्ये इंटरनॅशनल आणि त्याचबरोबर नॅशनल असेल आणि प्रादेशिक असेल, ज्याला आपण रिजनल म्हणतो, अशा पातळीवरच्या ज्या काय घटना आहेत त्या आज आपल्याला शिकायला मिळणार आहेत. आणि यांचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा तुमच्या समोर हा पहिला प्रश्न आहे, तो प्रश्न आपण व्यवस्थित समजावून घेऊ. काय म्हणतोय बघा, या ठिकाणी प्रश्नाची काठिण्य पातळी समजून घ्या. 2026 हे जे वर्ष आहे हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून खालीलपैकी कोणत्या संस्थेने जाहीर केलेला आहे. जागतिक महिला शेतकरी वर्ष याला असं देखील तुम्ही म्हणू शकतात. आणि जे 2026 आहे तर कोणत्या संस्थेने ते जाहीर केलं आहे तर त्या संस्थेचं नाव आहे युनायटेड नेशन आहे. युनायटेड नेशन म्हणजे काय, ज्याला तुम्ही संयुक्त राष्ट्र संघटना असं म्हणता. आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या असेंब्लीमध्ये, जनरल असेंब्लीमध्ये हा निर्णय घेण्यात आला की जगामधल्या ज्या काय महिला आहेत किंवा जागतिक पातळीवरील महिलांना प्राधान्य देणं किंवा ही जी शेती आहे, शेती क्षेत्रामध्ये महिलांचं प्राधान्य वाढलं पाहिजे, त्यांना मालकी हक्क मिळाले पाहिजेत आणि एकंदरीत त्यांचा शेतीच्या दृष्टीने देखील विकास होणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. ही बाब विचारात घेऊन हा जो दिवस आहे हा दिवस या ठिकाणी म्हणजे 2026 या वर्षाला आपण काय म्हणणार आहोत तर जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणणार आहोत. ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची ठरते, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आता मला तुम्ही काय करा, कमेंट करून सांगा की युनेस्कोचं मुख्यालय कुठे आहे, वर्ल्ड बँकेचं कुठे आहे, युनायटेड नेशन आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, अशा प्रकारे. ओके, चला आता तेवढं मला कमेंट करून सांगा तुम्ही. आपण पुढे जाऊयात. नंतर 28 फेब्रुवारी 2026 या दिवशी काय झालं तर कुनो राष्ट्रीय उद्यान जे आहे जे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि या उद्यानामध्ये बोत्सवाना हा जो देश आहे, बोत्सवाना हा जो देश आहे हा आफ्रिका खंडातला एक देश आहे. आफ्रिका खंडामध्ये जवळपास 51 देशांचा समावेश आहे आणि त्यापैकी एक महत्त्वपूर्ण किंवा बऱ्यापैकी प्रगत असलेलं हे जे राष्ट्र आहे या राष्ट्राकडून आपण एकूण किती चित्ते मागवलेले आहेत अशा स्वरूपाचा आपण प्रश्न तयार केला आहे. कारण सोपेच प्रश्न हे परीक्षेला विचारले जातात आणि ते 9 चित्ते आपण मागवलेले आहेत, म्हणून हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. हा एक खूप चांगला मुद्दा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, आता यामध्ये 5 चित्त्यांचा जर विचार केला तर त्या हे आहेत, मादी आहेत आणि 3 नर आहेत. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, इथे चित्ते मागवलेले आहेत. आणि याचा एक उद्देश आहे, कारण आपल्याकडे काय झालं होतं तर 19व्या शतकाच्या मध्यात म्हणजे 1951-52च्या दरम्यान या ठिकाणी चित्त्यांची संख्या कमी झाली आणि चित्ते हे पूर्णपणे नामशेष झालेले होते. आणि त्यामुळे आपण काय केलेलं होतं की 2022ला काय केलं होतं तर नामेबिया जी कंट्री आहे या कंट्रीकडून 8 चित्ते मागवले होते. किती चित्ते मागवले होते? 8, नामेबिया. ओके, आणि 2023ला काय केलं मित्रांनो तर 2023 फेब्रुवारी महिना होता आणि त्या महिन्यामध्ये देखील आपण 12 चित्ते मागवले होते, तर दक्षिण आफ्रिकेवरून मागवले होते. आणि आता 2026ला आपण काय केलेलं आहे, 2026 हे जे वर्ष आहे या वर्षी आपण 9 चित्ते मागवले आहेत आणि
9 चित्ते मागवले आहेत, तर हे जे प्रामुख्याने कुठून मागवलेत, बोत्सवाना या देशाकडून मागवलेत. आणि आज जर आपल्या देशामध्ये म्हणजे चित्त्यांची संख्या पाहिली तर ती 49 जवळपास एवढी चित्त्यांची संख्या भारतामध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, एका तासात सर्वाधिक रोपे जे आहेत ही लावण्याची किंवा लावण्याचं जे काय रेकॉर्ड आहे गिनीज बुकमध्ये म्हणजे हे झाले, नोंद झालेली आहे, तर ते कोणतं शहर आहे, अशा पद्धतीचा आपण इथे प्रश्न तयार केला आहे. एका तासात सर्वाधिक रोपे लावण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या शहराने प्रस्थापित केला, असं स्वरूप आहे प्रश्नाचं. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, वाराणसी आहे, हे लक्षात राहू द्या. आता कमेंट करून सांगा वाराणसी हे जे शहर आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे. तर ओके, या पद्धतीने त्याची इमेज आहे. इथे रोपं लावत होते. ओके, आता आपण थोडं पुढे जाऊयात. आणि नंतर बघा इथे काय म्हटलंय, SBI बँक जी आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि SBI म्युच्युअल फंड जो आहे, या SBI म्युच्युअल फंडला कोणत्या बँकेत 9.99% हिस्सा खरेदी करण्यास RBIने मान्यता दिलेली आहे. कुणी मान्यता दिलेली आहे, RBIने मान्यता दिली आहे. कोणत्या बँकेला दिली आहे, तर प्रामुख्याने बघा बंधन बँक आहे, बंधन बँक लिमिटेड अशा प्रकारची हा लोगो त्या बँकेचा आहे. लोगो एकदा बघून घ्या म्हणजे तुमच्या ते कायम लक्षात राहील, कारण आपल्या माइंडला इमेजेसची खूप गरज असते. आणि इमेज थ्रू ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्या माइंडमध्ये 100% डेटा हा सेव्ह होत असतो आणि परमनंट मेमोरीमध्ये सेव्ह होतो. म्हणून आपण अशा पद्धतीचा जो काय इनिशिएटिव्ह आहे तो आपण सुरू केलेला आहे. बंधन बँक लिमिटेड या बँकेला RBI बँकेने असं म्हटलं की तुम्ही SBI म्युच्युअल फंड जो आहे, या SBI म्युच्युअल फंड मध्ये 9.99% हिस्सा तुम्ही काय करू शकतात, खरेदी करू शकतात, असा या ठिकाणी म्हणजे निर्णय घेण्यात आलेला आहे किंवा त्यांना एक संधी दिली. आता पुढे जाऊयात आपण. बघा पद्मश्री पुरस्कार प्राप्त किंवा विजेते उत्सव चरणदास यांचे 1 मार्चला निधन झाले आणि ते कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित होते, अशा प्रकारचा 100% प्रश्न विचारला जातो. आणि त्यांचं जे काय त्यांचा जो काय मृत्यू आहे तो 80व्या वर्षी झालेला आहे. वय किती होतं तेव्हा, 80 वर्ष होतं, लक्षात राहू द्या. आणि कुठे त्यांचा मृत्यू झाला आहे, तर त्यांचा मृत्यू हा जो आहे हा कटक ओडिसा या ठिकाणी काय झालेला आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे. कटक ओडिसा, 80व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. आणि ही जी व्यक्ती आहे जागतिक लेवलला यांनी काय केलं होतं, तर घोडा नृत्य जे आहे ते नेण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो हे देखील लक्षामध्ये ठेवा, हे चांगले प्रश्न आहेत. ओके, आपण पुढे जाऊयात अशा पद्धतीने. आणि यांना हे पण तुम्हाला विचारलं जाईल की पद्मश्री नेमकं कधी दिला होता, तर पद्मश्री 2020ला दिला होता. कधी दिला होता पद्मश्री, 2020ला दिला होता. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. प्रश्न कसाही विचारला जाईल. इथे चान्सेस कसे असतात की तुम्हाला विचारलं जाईल की घोडा किंवा घोडा नाचा उत्सव चरणदास हे खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत, कोणत्या राज्याचे आहेत, तर इथं ओडिसा उत्तर असलं पाहिजे. त्यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले, तर 80व्या वर्षी. त्यांचं निधन खालीलपैकी कुठे झालं, तर हे कटकमध्ये झालं. त्यांना पद्मश्री भारत सरकारने कोणत्या वर्षी दिला होता, 2020ला दिला होता. आणि ते कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत, तर घोडा नृत्य. जागतिक लेवलला पोहोचविल्यामुळे यांना आपण हा पुरस्कार दिलेला बघायला मिळतोय. आता पुढे जाऊयात. तमिळनाडू राज्य आहे आणि तमिळनाडू राज्यातील पहिले डार्क स्काय म्हणाले. डार्क स्काय म्हणजे काय, अंधारमय आकाश पार्क कुठे सुरू करण्यात आलेला आहे, तर हे जे पार्क आहे हे कोली हिल्स या ठिकाणी चालू करण्यात आलंय आणि जे तमिळनाडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. देशव्यापी HPV आलं लक्षात. याला आपण ह्यूमन, हे हा एक व्हायरस आहे ज्याला आपण काय म्हणतो, ह्यूमन पॅलिमो
व्हायरस, ठीक आहे, या पद्धतीने आपण याला म्हणतो. आणि या व्हायरसच्या विरोधामध्ये एक लसीकरण करण्याचा जो काय प्रकार आहे, ही मोहीम आहे, ही मोहीम सुरू करण्यात आली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही जी मोहीम आहे, ही मोहीम नेमकं कुठून चालू केली, तर ही मोहीम चालू केलेली मित्रांनो अजमेर या ठिकाणावरून चालू केली. अजमेर हे कुठे आहे, राजस्थानमध्ये आहे, लक्षात राहू द्या. परत एकदा प्रश्न समजून घ्या. देशव्यापी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठून केलेली आहे. ओके, चला पुढे जाऊयात आपण. बघा, त्यानंतर परत HPV लसीकरण मोहिमेमध्ये कोणत्या प्रकारची लस वापरली जाते, इथे एक डायग्राम दिलेली बघा, इथून तुम्हाला कळत असेल. तर गार्डासिल नावाची काय लस वापरली जाते, गार्डासिल 4 अशा पद्धतीने याचा एक कोड आहे. या पद्धतीने हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. झिरो प्राईज आहे आणि झिरो प्राईज पुरस्कार कोणत्या प्रदूषणाशी संबंधित आहे अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलाय. तो वायू प्रदूषणाशी संबंधित आहे, जल प्रदूषणाशी आहे आणि त्याचबरोबर माती प्रदूषण अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा काय, तर वायू, जल आणि माती या संदर्भातलं प्रदूषण आहे, त्या प्रदूषणाला रोखण्यासाठी त्याच्यावरती प्रतिबंध घालण्यासाठी आणि ज्या व्यक्तीने त्याच्यावरती कार्य केलं असेल त्याला झिरो प्राईज अशा प्रकारचं काय मिळालं जातं, पुरस्कार मिळाला जातो. या डायग्राममध्ये असलेल्या व्यक्तींना मिळालेला आहे. मग आता आपण हे व्यवस्थित समजून घेऊ. काय म्हणाले बघा, एकूण 5 कोटी बक्षीस असलेल्या झिरो प्राईज पुरस्कार भारत सरकारने कोणत्या उद्देशाने सुरू केलेला आहे असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि प्रदूषणामध्ये घट करण्यासाठी हा पुरस्कार आपण काय केलाय, सुरू केलेला आहे. आणि नेमकं कशामधलं प्रदूषण कमी करायचंय, वायू प्रदूषण, त्यानंतर जल प्रदूषण आणि त्याचबरोबर माती प्रदूषण, हे प्रदूषण कमी करण्यासाठी अशा प्रकारचा जो काय म्हणजे पुरस्कार आहे, हा पुरस्कार या ठिकाणी चालू केलेला दिसून येतोय. या ठिकाणी आपण थांबूयात. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.